लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा सपाटून पराभव झाला। त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच महायुतीनं लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे। या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे महायुती सरकारची लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार का? पाहुयात हा रिपोर्ट। बाकी कशाचा पण नाद करा, पण या विषयात नाद करायचा नाही, हे मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगून ठेवतो। ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती त्याच्यामध्ये धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ एवढं लक्षात ठेवा। पुढे कायम 5 वर्ष या योजना चालू राहतील। काही चुकीमुळे जर विपरीत अशा प्रकारचे परिणाम आले, सगळ्यात पहिलं काम काय होणार? सगळ्यात पहिलं काम हे करतील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सुरू झालेल्या सगळ्या योजना हे बंद करतील। एकही योजना हे चालू देणार नाहीत। कोणते 3 भाऊ आहेत? कोणते? एकनाथ साहेब शिंदे आणि अजितदादा पवार आणि देवेंद्र साहेब। ठरलं फिक्स वोटच काढून जाणार आहे मी। वाजवायची का टाळी? कसं ज्याची खायची पोळी दुसऱ्याला वाजवायची टाळी। आता ज्याची पोळी खाल्ली त्यालाच द्यायचं का? हा, मग तोंड देखलं बोलायला लागला, पैसे मिळायला लागले म्हणून? नाही, आमचा लाडका भाऊ झालेला सगळ्यात लाडकी बहीण आणि लाडका भाऊ। एकनाथ भाई, अजितदादा आणि देवेन भाऊ महायुतीचे हे 3 नेते आज महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ झाले। राज्यातील लाखो महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले। त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि नेमकं रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पैसे पाठवणारे हे 3 भाऊ त्यांना जवळचे वाटू लागले। राज्यातील महिलांच्या मनातली हीच भावना महायुतीला फायद्याची ठरणार का? महायुती सरकारची लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरू शकते। मुलांचे शिक्षण पाणी करायचं। अच्छा दीदी, कितवीला आहे तू? तिसरी। काय म्हणाले आई? हिचं शिक्षणासाठी वापरायचे? अजून एक मुलगा आहे ना। ओके। आणि तुमचे मिस्टर काय करतात? शेती। किती शेती आहे तुम्हाला? पावणे 3 एकर। आता हे 1,500 रुपये उपयोगाला येतील, कामाला येतील मुलाच्या शिक्षणासाठी। आम्ही एकच घर संसारामध्येच हे करणार, दुसरं काय करणार आहे त्याला? बरं, काय करायचं 1,500? पुढे जाऊन कामाला येतात शिक्षणासाठी। लोकशाहीमध्ये हे अप्रस्तुत आहे आणि अवेळी आहे असं लोकांना विचारणं कदाचित हा एक वेगळ्या पद्धतीचा माहोल आहे। तो माहोल पुन्हा येणाऱ्या निवडणुकीच्या मधल्या काळामध्ये बदलूही शकतो। पण खऱ्या अर्थाने जे एक्सपेक्टर आपण ज्याला म्हणतो ते हे एक्सपेक्टर आहे। तुम्ही त्या प्रतिक्रिया ऐकल्या, किती जेन्युइन प्रतिक्रिया होत्या। अर्थात विरोधकांनी या गोष्टीला पुरेपूर ओळखलेलं आहे की याचे जे दृश्य राजकीय परिणाम होतील ते काय असतील, आणि हे टप्प्याने असं भरून भरून यायला लागलेत सगळ्या महिला। विरोधकांनी 1,500 रुपयांच्या रकमेवरून सरकारला धारेवर धरलं। सरकार 1,500 रुपयात मतं विकत घेत असल्याची टीकाही केली। याच टीकेवरून शिंदे, फडणवीस आणि अजितदादांनी विरोधकांचा समाचार घेतलाय। सावत्र भाऊ खोटे नाटे आरोप करतायत आणि ही योजना कशी बारगळेल, ही योजना कशी फसवी आहे, हे कसं चुनावी जुमला आहे। मग कोणी म्हणतं ही काय भीक देता का, ही काय लाच देता का, काय विकत घेता का, काही बोलायला लागले। अरे माझ्या या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटायला पाहिजे होती। आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे, तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून। मग पहिल्यांदा कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये? जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले, जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही। आता ह्या योजनेला पहिला तर विरोध केला, काही जण कोर्टात गेले, कोर्टात पण टिकलं नाही। आता तर महिला चांगल्या प्रतिसाद द्यायला लागल्यात, त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसायला लागलंय, आनंद दिसायला लागलाय, समाधान दिसायला लागलंय। मग काय करायचं? म्हणले हे काही पुढं नाहीये, हे तात्पुरतं आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावर योजनेचे 2 हप्ते जमा झाले। मात्र लाडक्या बहिणींची मतं महायुतीच्या खात्यावर जमा होणार का हा प्रश्नच आहे।
आता मतदान कुणाला करायचं यावर महिलांची मतं काय आहेत तेही बघा. कोणते 3 भाऊ हा? आहेत कोणते काय? एकनाथ साहेब शिंदे हा. आणि अजितदादा पवार आणि देवेंद्र साहेब. ठरलं फिक्स वोटच काढून देणार आहे मी. ज्याचे खायचे पोळी दुसऱ्याला वाजवायची का टाळी? कसं कसं ज्याची खायची पोळी दुसऱ्याला वाजवायची टाळी. आता त्याची पोळी खाल्ली त्यालाच द्यायचं का? हा मग उगम तोंड देखलं बोलायला लागला पैसे मिळायला लागले म्हणून नाही नाही आमचा लाडका भाऊ झालेला आहे. सगळ्यात लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. 3,000 रुपयांची रक्कम खात्यावर आल्यानंतर महिलांच्या आशा पल्लवित झाल्या आणि ही योजना कायम चालू राहावी अशी महिलांची मनोमन इच्छा आहे. सत्ताधाऱ्यांनी हीच संधी साधली आणि बहिणींच्या एक गठ्ठा मतांची जुळणी करून घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र महिन्याला 1,500 रुपयांची मदत सर्वच महिलांसाठी समाधानकारक आहे का? काय होतं 1,500 सांगा बरं? काहीच नाही ना. 1,500 देण्यापेक्षा जरा थोडेसे भाव कमी केले असते किंवा महिलांना बाकीच्या काय फॅसिलिटी दिल्या असतात ते चांगलं होतं की अगदी बरोबर आहे. एकीकडे महागाई वाढली, सिलेंडरचे दर वाढलेले आहेत. 1,500 काय होते? काहीच नाही होत. त्यापेक्षा 1,500 वाढून सिलेंडरचे दर कमी केले पाहिजेत, भाज्यांचे भाव कमी केले पाहिजेत, किती बाकीचं भाडे जरा वाढ झालेली आहे सगळीकडे. भाडे कमी केले पाहिजे आणि हे कमी केले पाहिजे, बाजारभाव कमी केले पाहिजेत महिलांसाठी फक्त. महिलांच्या याच अडचणीवरही महायुती सरकारने पुढची योजना आखली आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं तर योजनेची रक्कम दुप्पट करण्याचं आश्वासन शिंदे आणि अजितदादांनी दिलंय. पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या. पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या. पुढच्या 5 वर्षात तुमच्याकडं 90,000 रुपये 5 वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो. आम्ही कामाची माणसं आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही वेळ मारून देणारे नाहीये. जे बोलतो ते करतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली तर 1,500चे 2,500 होतील, 2,500चे 2,000 होतील. तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं 2,500 होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचा मॅट्रिक. मला काय, मला सांगायचं आणि तुमच्याकडून करून घ्यायचं आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर महायुती नव्या जोमाने कामाला लागली आहे. लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी संजीवनी ठरू शकते असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. असं आहे की या योजनेबद्दल आणि ह्या योजनेच्या राजकीय परिणामाबद्दल जेव्हा बोलतो आपण तर ह्या सगळ्याचे राजकीय परिणाम काय होतात ते ह्या व्हिडिओतून तुम्ही बघितलेच आहेत ना. पण पुन्हा एकदा सांगतो, एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं. ते लगोलग ज्या वेळेला प्रतिक्रिया येतात त्यातनं हे दिसणारं वातावरण असतं. पण हेच वातावरण जर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानापर्यंत टिकलं तर काय होईल बघताय ना तुम्ही हे सगळं. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बालेवाडी, पुणे.